अगं शुक्राणी, माझा प्रतिकार केलास, शेवटी तुझ्या शरीराचा वापर केलाय. तू काय करते? शुक्राने गेले की शिवमंदिराच्या ठिकाणी. लग्न ठरल्यानंतर वेळीत घरी का नाही आली? काय झालं? ती वेळीत घरी का नाही आली? कारण शिवमंदिराच्या ठिकाणी किती वेळ लागेल याचा काही थांबणं बघता. काय पाहिला? आता ती येणारच की नाहीये? गळ्यात गळा काय? प्रेमाचे चळ करण्यासाठी तुमची कन्या शुक्राणी तत्पर झाली. शौर्यपणे धावा बोलतोय तो सत्य बोलतोय. शब्दमुख ठेवा, जेणेकरून माझ्या कन्याच्या बाबतीत कोणत्या रीतीने आपण बोलण्यासाठी वापर होतात. मी पाहिलंय, हेच बोलतोय. कुणातरी गरीबाच्या गळा हल्ल्यासाठी तुमची कन्या तत्पर झाली आहे. राजा शौर्यपणे जे माझ्या कन्याच्या बाबतीत बोलतात, अण्णा इथं दुसरा कोण असतं त्याच्या जीवात हात फिरायले असते. एवढी ठेवा. बोलतोय ते सत्य बोलतोय. तुम्ही जर का सत्य बोलत असाल पुढे चिंता करू नका. माझी बाई येण्याची वेळ झालेली आहे. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. पाहुणे आले वाटतं. हा राजे, राजे शूरमणी. गोगलगाय आणि पोटात पाय. गोगल काय म्हणतात? कुठं तरी आहे इथं गोगल काय आपल्या राज्यात हो. काय सांगतेस का? पाहुणे आले. कसं आहे ना, पाहुण्यांचा आदर सत्कार हा करायला हवा. चोराच्या उलट्या बोंबा. काय हो आहे पाहुणे जरा असे काय बोलतायत? काहीतरी वेगळं वाटतंय मला. कारण आहे त्याला. असू द्या उष्मेच उन्हाचे आलेत ना, असं काहीतरी होतं. मी आले हे राजेश तुमच्यासाठी गोडधोड घेऊन येते. पाहुणे ना तुम्ही आमचे. आता आलीस तू? हो आत्ता झाले. याच्या पूर्वी कुठे गेली होतीस? राजे शूरमणी, जे काही विचारायचं असेल लवकरात लवकर विचारून घ्या. का हिला घाई आहे? पुन्हा जायचंय? कुठं? जिथं होतीस तिथं. होते तिथं अगं, शिवमंदिरात. शिवमंदिरात होतीस. आता होते. त्या भिकाऱ्याचं नाव काय ग? परमेश्वराला भिकारी म्हणताय. काय बोलणार? हो ती विश्वाची देवता आहे. हे! अगं, मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आल्यापासून माझी बाळ शुक्राणी. नाही, मला सांगा, आल्यापासून तोदिष्ट होता ते फडकताय. अगं, तुम्ही ओळखला नाही या. हो. इथे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. माझी कन्या ती. माझे बाबा सांगितले ना, माझे खायचे दात आणि दाखवायचे दात. पाडेल हा. पुढे जर का बोलायला असेल तर पाडेल. काय सांग? ओळखाचा भिकारी. अगं बाळ, तुझं लग्न मी ठरविलं होतं ते यांच्या समवेत. माझ्या समोर ठरवलं आणि यांच्या मुखातून शब्द शिवमंदिरात गेलीस तो. शिवमंदिरात गेल्यानंतर एका भिकाऱ्याच्या प्रेमात तिथं प्रेमाचे तळे करत होती. तिथं गेल्यानंतर त्याच्या गळ्यात गळा काय? गळ्यात तू बाजूला राहू द्या. मग बाबा तुम्ही यांच्याशी माझं लग्न ठरविला. तू लग्न करण्यासाठी पाहिलास तो पाहिलास. अगं त्याचं तोड उघड. अगं ती सायला सुंदर तरी हवा. अशा भिकाऱ्या समोर तू लग्न करते. माझी कन्या अशा भिकाऱ्या समवेत प्रेमाचे तळे. मी सत्य बोलतोय. मी पाहिलं सांगतोय. ज्याचं तोड उघड तिच्या समोर लग्न करायला तुम्ही आहेत तशी ती. सांगताय का तुम्ही? जरा वेळ बसा इथे या. बसणार नाही.
अगं बाळ मी यांना सांगितलं सर्व काही शांतीनं मिटवूया. हो पण कुठचा न्याय मागण्यासाठी हे आले? तुम्ही चोर आहात, काय चोरलं आम्ही? तुम्ही चोर आहात. हो एवढ्या मोठ्या शिवापुरते सम्राट आम्ही, आमच्या जवळ एवढं सर आहे. तुम्ही सारं केलात आणि नाही म्हणून सांगतात. खेळूची खिल्लार, धान्याची कोठारा, रत्नाची भांडारं. आग लागो तुमच्या संपत्तीला. संपत्ती नकोय. ज्यांच्याजवळ माणुसकी नाही त्यांच्याजवळ संपत्तीचा काय उपयोग? हो पण आम्ही माणुसकीला गालबोट लावलंय कुठं? कुठं लाविला? हो, कुठं लाविला? केलंय काय का? शिव मंदिरात का गेला होता? परमेश्वराच्या भक्तीसाठी. काय भिकाऱ्याची भक्ती करत होतीस? वही देवा. हो राजे हरी 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 हरी. नाही शिव शिव नको. हे मला ऐकवत नाही. मला असं वाटतं की हे ऐकण्यापेक्षा मी तू इथून जीव दे, जाते. तू जीव दे. जीव कशाला देऊ? तू म्हणतेस ऐकवत नाही ना मी तुला? इथून जाते नाही ऐकण्यापेक्षा. जाऊ नको. जीव नाही देणार. गेलीस तर न्याय निवाडा होणार नाहीये. न्याय हा खल्लाबाज आहे. अपराधी तुम्ही आहात. आमची फसवणूक केलात. का केलात फसवणूक? कुठला तुला जर का प्रेम करायचं होतं, लग्न करायचं होतं त्या भिकाऱ्या समवेत, तर का आमच्या समवेत लग्न ठरविलात? हो पण मी कुठल्या भिकाऱ्यावर प्रेम करते? तू नाही केलंस? आता तू माझ्या नाही केलंस? मी नाही केलं. नाही केलंस मी ना? मग आयुष्य- मला सांग, प्रेम तुझा आहे. विश्वास कुणावर? अहो. कुणावर विश्वास? कुणावर म्हणते? जास्त विश्वास कुणावर तो सांग. बाबांवर आहे. बाबाजवळ? बाबांवर आहे. बाबांच्या मस्तकावर हात ठेव. कशाला? नाही नाही ते ठेवू शकत नाही. तुम्ही सांगाल वाटेल तसं. नको 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 बाबांच्या नको थांबा. कारण का माहितीये? आता तुम्ही दोघांनी थांबा. मग काय होणार? आता आमचा जास्त विश्वास कोणावर आहे? बाबा हो मला सांगा ते माझ्यावर आरोप हा. करताय की एका भिकाऱ्यावर मी शिवमंदिरात जाऊन प्रेम करते. हो. हो, प्रेम हा शब्द मी आत्ताच कुठंतरी ऐकते. हा? प्रेम करणार कुठून? हा? आता मला कळलं. आत्ता ऐकलं? तुझे दुधाचे दात पडले नाहीत ते अजून. नाही अजून लहान आहे. तू लहानच आहे, पाळण्यात आहे. लहान असताना मी प्रेम कसं हो करणार? हो हो पाळण्यातच आहेस तू. प्रेम फक्त माझं बाबांवर आहे. पाळण्याचे पाय पाळण्यात दिसतात. तुझे पाहिले हा शिव मंदिराच्या पाठीमाग तुझे पाय मी पाहिले. शिवमंदिराच्या काय करत होती? प्रदक्षिणा घालत होते म्हणजे. आता देवाचं वय थांबा. कसा मिळणार आहे? ज्या शिवमंदिरात आपण त्या देवाची भक्ती करतो त्या शिवमंदिरात चला तिथपर्यंत चला. होय, 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 होय. शिवमंदिरात तुम्हाला काय वाटतं? लग्न माझं तुमच्याशी ठरलं होतं, मला काही ठाऊक नव्हतं. हा? आणि लग्न तुमच्याशी ठरलं असताना सुद्धा मी शिवमंदिराच्या मागं जाऊन एका काय म्हणाले भिकारी बडंगी भिकारी तोंड त्याचं उघडं. तोंड उघडं. पुढे तोंड उघडं स्वाद येत होतं. दात पुढे दिसायला विद्रोह. तोंड उघडं. भिकारी भिकारी. दिसायला मी अरे तुम्हाला तरी कळलं होतं मी माणसाची माझी युवराजनी आहे युवराजनी. व माझ्यासाठी कितीतरी मुलांच्या रांगा इथं लागताय आणि मी एका भिकाऱ्यासमोर दात पुढं असणार आहे एका विद्रूप काळसर मुलाशी लग्न मला आता करतोय. कंटाळा आलाय. तोंड उघडं. मला कंटाळा आलाय. हा. मला आता बोलण्याची इच्छा नाही. मग चला शिवमंदिरात. हो, प्राजक्ता गावडे व सुनैना गावडे यांनी कलेचा बहुमान करून लाखमोलाचं भाषण. प्राजक्ता गावडे आणि सुनैना गावडे यांचे आभार मानून माझ्या वालनकर दशावता तो कर्तव्य पूर्ण केलं आणि लगभग गेलो काली महाकाली 11 विकळ व्यक्ती आमच्या नेत्रासमोर. आंतरिक विक्रांत का आणि कशा करिता आपला परिचय. दत्तराज असा माझं नाव विधान. काय रे दत्तराजच्या अरण्यात काय करतोयस? फुलं वेचण्यासाठी आलेलो. पुष्प कशासाठी? देवाच्या पूजेसाठी. म्हणजे शिवमंदिरात जातोस, देवाचं पूजन करतोस. माझं एक लहानसं काम होतं. काम तिथं या करूया. नाही नाही, हा मी तिथे येण्यापेक्षा तूच केलं असतंस तर बरं झालं. मी केलं पाहिजे. करूया. करणार पण काम योग्य असलं पाहिजे. अयोग्य असता उपयोगाचं नाही. शिव मंदिरात असणारी नागाची प्रतिमा, त्याच नागफण्यावर जो दिव्य मणी आहे ना,
तो फक्त आणून मला वार्तिक माहितीये. काय बोलण्यासाठी तत्पर होतो हे मला हवं अरे ज्या देवाला मी भजतो, अरे ज्या देवाला मी पूजतो, त्या देवाच्या प्रतिमेवर हाताला तो दिव्यमणी कदापि मिळणार नाही. याच्या पुढे त्या देवावर पुरावा आहे ना, तुला जिवंत ठेवणार नाही. अरे वाटेल तो प्रसंग जीवनात निर्माण होऊ दे. प्रत्येक प्रसंगाला ऐरानं सामोरं जाणं हा दत्तराज तत्पर आहे. एवढं काय सामर्थ्य आहे? हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्याचे घोष माझा, चांदण्याचे घोष माझा, प्रिय कराला गोतवा, प्रिय कराला गोतवा, हे सुरानो चंद्रभा, वाटेगा की तमाशी, वाटेगा की तमाशी, हरवलेल्या बालकाची करूया काजलारे, करूया काजलारे, अमृताले लाला, हे सुरानो चंद्रभा. मला शरीर हवं. सवाल येऊ नको. शरीर मिळालं. तुम्हाला शरीर मिळालं. आता काय? तुमची इच्छा ओ दिव्यावली त्या दिव्या भराचा प्राप्त करणे हा निघालो. आणि आत्म्याला कामाला लावलाय, पण यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. स्वतः प्रयत्नवादी ओ माऊली नमस्कार. तुझ्याकडे कसे काय न्याय करायला आलो. म्हणजे झाला का काय गो अन्याय घडविला अन्याय घडविला आमच्यावर. तुमच्या यांनी लग्न ठरविलं. यांच्या कन्या समवेत आमचं. आम्ही दिसायला काय आहोत सौंदर्यवान आणि एकदा शी म्हणजे काय एकदा शब्द दिलो का बदल जातो. हो शब्द म्हणताय काय हो उद्या लग्न आणि
आणि मी जात असतो वेळी यांच्या कन्येला ती मारायली तो लाज वाटली पाहिजे नाव घ्यायला पण तुला तीच ती नाही नाव जोडणार आहे चोर की थोर याच्यासाठी तिथं आलोय तर बोला चोप कसं माहितीये काय झालं तिच्या समयात लग्न ठरवलं मी मार्गाने इथून जात होतो माझ्या राज्यात मणिपुरात त्यावेळी पाहिलं एका भिकाऱ्या समावेत ही प्रेम करताना मी पाहिलं कसं वाटतंय हो तुम्हाला हे बरं वाटतंय का हो नाही बरोबर बरोबर हो काय यांची कन्या ही मग शब्द दिलो म्हणजे काय तो खरंच अवकत आमचे शब्द म्हणताय काय आणि होय तो एका बाजूला गगनात विरून गेले उकट नको मला आणि न्याय तुमचा मिळतो अजिबात तुम्ही भिया नका होईल देवाकडे म्हणजे नाही झालं हो इकडे हा काय होता हा तुमचा काय होता तो माझ्या कन्येचं लग्न यांच्या समयेत मी जोड करी होता हा पण यांनी पाहिलं माझी कन्या एका भिकाऱ्या समयेत प्रेम करते असं होतं असं केव्हा होणार काय तर कोण काय मोती हरक्या हो माझी कन्या होय ती तो. माझे संस्कार केव्हा वायात जाणार मुळीच नाही नाही ना औषध नाही आणि काय बोलतात माहितीये का मंदिराच्या मागे या मंदिराच्या मागे माझी कन्या आणि तो भिकारी प्रेमाचे तळे करत होते शक्य अहो मी सांगितलं हो या मंदिराला माझी कन्या प्रदक्षिणा करत असणार होय तो तुम्ही काहीतरी दुरून पाहिला